गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा उत्सव. मात्र या श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत वाव वुमन ऑफ विजडम यांच्या वतीने यंदा आरंभ एक गणपती परंपरेचा हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहे. पारंपरिक गणेशोत्सवाला शाश्वत पर्याय देत धातूच्या गणेश मूर्तीचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षी गणेश मूर्तीचे जलाशयांमध्ये विसर्जन केल्यामुळे होणारे जलप्रदूषण आणि जलचरांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी धातूची मूर्ती स्वीकारण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. एकदा स्वीकारलेली मूर्ती जपून ठेवून पुढील वर्षी त्याच मूर्तीची पूजा करण्याची संकल्पना आरंभच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. आरंभ या उपक्रमाला नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आतापर्यंत तब्बल 4400 गणेश मूर्तींचे जलाशयातील विसर्जन टाळण्यास हातभार लागला आहे. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्याबरोबरच जलचर जीवांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली आहे. या उपक्रमामुळे विसर्जनानंतर गणेश मूर्तीची होणारी विटंबना टाळण्यासाठी मदत होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी घरच्या घरी सांकेतिक विसर्जनाची संकल्पना सोयीची ठरत असून विसर्जनासाठी होणारी धावपळ आणि गैरसोय कमी होत आहे. आरंभाचा उद्देश केवळ जलप्रदूषण रोखणे एवढाच नसून श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधणे हा आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुढील पिढीमध्ये निसर्गाबद्दलची जबाबदारी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला जातोय. नागरिकांनी आरंभ एक गणपती परंपरेचा या उपक्रमात सहभागी होऊन धातूची गणेश मूर्ती स्वीकारावी आणि श्रद्धा जपूया, निसर्गही जपूया या संदेशासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन वाव वुमन ऑफ विजडमच्या वतीने वावच्या संस्थापिका अश्विनी न्याहारकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आरंभ एक गणपती परंपरेचा म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा आपण साजरा करावा यासाठी वाव ग्रुपने ही पत्रकार परिषद घेतली होती. आणि यामध्ये एक पर्याय म्हणून आम्ही सगळ्यांनी धातूचा गणपती बसवावा ही संकल्पनेसाठी आजची पत्रकार परिषद होती. आम्ही असं आवाहन करतो आहोत की शाडूची मातीची मूर्ती सुद्धा बिलकुलच पर्यावरणपूरक नाही, कारण ती एवढी चिकट असते, ती तळाला जाऊन बसते आणि आपले जलस्रोत खराब होतात. त्यामुळे धातूचा गणपती हा पर्याय आम्ही महालक्ष्म्यांना बघूनच आणलाय. जसं महालक्ष्म्या आपण परंपरेने दरवर्षी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो आणि त्याच मूर्त्या आपण दरवर्षी बसवतो, तसंच धातूचा गणपती सुद्धा आपण दरवर्षी तोच बसवला पाहिजे. आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहे की सगळ्यांनी आपले सण, आपले देवता यांची कुठेही विटंबना करू नये. आणि त्यासाठी सगळ्यांना मी एक नम्र विनंती करते आमच्या ग्रुपच्या माध्यमातून की सगळ्यांनी धातूचा गणपती बसवावा, कारण आपले सण हे पर्यावरणपूरक असले पाहिजे व आपल्या देवतांची जी 10व्या दिवशी विटंबना होते ती होता कामा नये. यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की या वर्षापासून तरी धातूचा गणपती तुम्ही सगळ्यांनी बसवावा. आपल्याकडे नोंदणी फक्त यासाठी की त्यांनी जे आपले पर्यावरणपूरक देखावा सुद्धा जे करणार आहेत, देखावा आणि मूर्ती, यासाठी आम्ही त्यांच्यासाठी काही स्पर्धा ठेवणार आहोत म्हणून फक्त नोंदणी करत आहोत. यावेळी वावच्या संस्थापिका अश्विनी न्याहारकर, अध्यक्षा विभावरी खोत, उपाध्यक्ष उज्ज्वला बोधले तसेच मनीषा आहेर, पायल शाह, अंकिता न्याहारकर, श्रीदेवी जाधव, करुणा बगाडे, निलिमा चुंबळे, प्रियंका ओक, अर्चना बोथरा, राजेश्वरी नायडू, हर्षा पत्की, रेखा देवरे, रेखा मस्के, सपना बुटे, सपना धनवटे, माधुरी कोतवाल, शुभांगी कोठुळे, मंजू सिंग, चंदनाताई, भावना भदाणे यांच्यासह संस्थेच्या सर्व प्रतिनिधी उपस्थित होत्या.